प्रश्न, लॉजवर करताना पाय खांद्यावर घेऊन केल्यास तिला कसं वाटतं? उत्तर, तिला अधिक आरामदायक आणि स्थिर वाटू शकतं. अशा पद्धतीमुळे शरीराची स्थिती नीट राहते आणि हालचाली सोप्या होतात. योग्य पोझिशनमुळे ताण कमी होतो आणि अनुभव सहज वाटतो. प्रत्येकासाठी सोय आणि कम्फर्ट महत्त्वाचा असतो. त्यामुळे योग्य पद्धत निवडणं गरजेचं आहे. प्रश्न, कोणती महिला जिममध्ये सराव करते? उत्तर, जी महिला आपल्या फिटनेस आणि आरोग्याची काळजी घेते ती जिममध्ये नियमित सराव करते. व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि आत्मविश्वास वाढतो. नियमितता ही यशाची किल्ली असते. त्यामुळे जिमला जाणं ही तिची सवय बनते. प्रश्न, मामाची मुलगीला कसं काम करायला आवडतं? उत्तर, तिला सोपं, आरामदायक आणि आवडीचं काम करायला आवडतं. मनाप्रमाणे काम केल्याने आनंद आणि समाधान मिळतं. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या पद्धतीने काम करणं आवडतं. त्यामुळे तिचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. प्रश्न, केव्हा काकू आपली गरज भागवण्यासाठी बाहेर जाते? उत्तर, जेव्हा तिला काही आवश्यक काम असतं किंवा अस्वस्थ वाटतं तेव्हा ती बाहेर जाते. स्वतःची काळजी घेणं प्रत्येकासाठी महत्त्वाचं असतं. योग्य वेळी योग्य निर्णय घेणं गरजेचं असतं. त्यामुळे ती परिस्थितीनुसार वागते. प्रश्न, मामा मित्रांसोबत मिळून मामीच्या मुलीला मदत केल्यास परिणाम केव्हा दिसतो? उत्तर, योग्य वेळ, समज आणि सहकार्य यामुळे चांगले परिणाम दिसतात. संयम ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येक गोष्ट लगेच घडत नाही. योग्य पद्धतीने केल्यास हळूहळू परिणाम दिसू लागतात. प्रश्न, मामी किती झटक्यात परिणाम दाखवते? उत्तर, प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया वेगळी असते. भावना, परिस्थिती आणि आराम यावर सर्व अवलंबून असतं. काही वेळा लगेच परिणाम दिसतो तर काही वेळा वेळ लागतो. संयम आणि समज आवश्यक असते. प्रश्न, धंदेवाली मोठ्या माणसांशी कसं वागते? उत्तर, अनुभवामुळे ती शांत आणि समजूतदारपणे वागते. प्रत्येक व्यक्तीशी आदराने बोलणं महत्त्वाचं असतं. योग्य संवाद आणि वर्तनामुळे चांगली छाप पडते. अनुभवातून शिकलेली पद्धत ती वापरते. प्रश्न, कॉलेजच्या मुलीला कसं काम करायचं? उत्तर, समजून, आदराने आणि योग्य पद्धतीने काम केल्यास सगळं सुरळीत होतं. घाई न करता काम केल्याने चांगले परिणाम मिळतात. शिकण्याची वृत्ती असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ती अनुभवातून सुधारते. प्रश्न, मुलगी कोणासमोर कपडे का बदलते? उत्तर, विश्वास आणि सुरक्षितता असल्यावरच व्यक्ती सहज वागते. कम्फर्ट आणि ओळख खूप महत्त्वाची असते. प्रत्येकाला स्वतःची मर्यादा असते. त्यामुळे ती परिस्थितीनुसार निर्णय घेते. प्रश्न, धंदेवाली कसं काम करते की समाधान मिळतं? उत्तर, योग्य वेळ, वातावरण आणि समज यामुळे चांगला अनुभव मिळतो. जबरदस्ती कधीच योग्य नसते. शांतपणे आणि नीट केल्याने समाधान मिळतं. अनुभव आणि समज याचा मोठा फायदा होतो. प्रश्न, मामाची कामगिरी लवकर का होत नाही? उत्तर, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. घाई केल्यास योग्य परिणाम मिळत नाही. संयम ठेवल्यास आणि योग्य पद्धती वापरल्यास यश मिळतं.
सातत्य खूप महत्वाचं असतं. प्रश्न: काकूचे आंबे खाताना तिची प्रतिक्रिया का बदलते? उत्तर: मेहनत आणि योग्य प्रयत्नांमुळेच बदल दिसतो. घाई केली तर अपेक्षित परिणाम मिळत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ लागतो. त्यामुळे शांतपणे आणि समजून घेतलं पाहिजे. प्रश्न: कोणते भाचे मामीची काळजी घेतात? उत्तर: जे जवळचे आणि विश्वासू असतात तेच तिची काळजी घेतात. नात्यात आदर आणि विश्वास असणं आवश्यक आहे. योग्य वागणूक आणि समज यामुळे नातं मजबूत होतं. त्यामुळे ते एकमेकांना मदत करतात. प्रश्न: काकू झोपताना मांडी उघडून का ठेवते? उत्तर: आराम आणि सवय यामुळे काही लोक अशा पद्धतीने झोपतात. प्रत्येकाची झोपण्याची पद्धत वेगळी असते. शरीराला जसं आराम मिळतं तसं लोक वागतात. त्यामुळे ही वैयक्तिक सवय असते. प्रश्न: काका काकूचे दोन्ही पाय खांद्यावर घेऊन का करतात असं? उत्तर: काही गोष्टी सोप्या आणि आरामदायक व्हाव्यात म्हणून लोक वेगवेगळ्या पद्धती वापरतात. योग्य पोझिशनमुळे काम सोपं होतं. प्रत्येक जण आपल्या सोयीप्रमाणे पद्धत निवडतो. त्यामुळे आराम आणि परिणाम दोन्ही मिळतात.